नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आय होप तुम्ही सगळेजण छान असाल, तुमचा अभ्यास पण जोरात चालू असेल। तर येणाऱ्या आगामी ज्या परीक्षा आहेत ज्याच्यामध्ये तुमची राज्यसेवा मुख्य परीक्षा, संयुक्त मुख्य परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा, सोबतच सीटेटची परीक्षा, टीईटीची परीक्षा, टेटची परीक्षा आणि सरळ सेवा भरती अंतर्गत जेवढ्या काही परीक्षा होणार आहेत सगळ्याच परीक्षांसाठी आपल्या चॅनलवरती मोफत लेक्चर सिरीज चालू आहे। आणि परीक्षेच्या अनुषंगाने जो अभ्यासक्रम दिलेला असतो तर तो अभ्यासक्रम परिपूर्ण रीतीने कंप्लीट करण्यासाठी आपल्या पब्लिकेशनची दर्जेदार अशी पुस्तकं उपलब्ध आहेत। हे आपण प्रत्येक सेशन मध्ये बघतच आलेलो आहोत। काही पुस्तकं फक्त स्पर्धा परीक्षाच नाही तर ज्या विद्यापीठीय परीक्षा आहेत त्या परीक्षांसाठी सुद्धा उपयुक्त आहेत। आता आजचा हा व्हिडिओ तुमच्या समोर येण्यापाठीमागचं कारण म्हणजे एक ऍडव्हर्टाईज आलेली आहे। आय थिंक मला वाटतं ग्रुप सी ची आहे, बघूया आपण डिटेलमध्ये। लोकसेवा आयोगामार्फत ती भरती होणार आहे। तर ह्या ज्या जाहिराती असतात, काय होतं, विद्यार्थी मित्रमैत्रिणी अभ्यासामध्ये असतात, बरेच लोक टेलिग्रामला जॉईन आहेत, काही लोक टेलिग्रामला जॉईन नसतील, तर ऍडव्हर्टाईज थोड्याशा दुर्लक्षित होऊ शकतात आपल्याकडून। तर बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोग जाहिरात क्रमांक 15 म्हणजे 15 तारखेला ही जाहिरात आलेली आहे 2026। ओके, तर मुंबई नगरपाल शेरीफ कार्यालयामध्ये बेलिफ आणि लिपिक पदासाठी ही जाहिरात आहे। गट क स्पर्धा परीक्षा 2026। ओके, ग्रुप सी ची एक्झाम आहे बघा, लोकसेवा आयोगामार्फत ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे। परीक्षेचा दिनांक आणि अर्ज सादर करण्याची प्रक्रिया कालावधी तुम्हाला इथे सगळं दिलेलं आहे। तर 17 जून पासून तुमचा अर्ज सादर करण्यासाठी इथं स्टार्ट होत आहे। लास्ट डेट तुमची 7 जुलै आहे। ओके, ऑनलाईन पद्धतीने तुम्ही जर चलन भरत असाल तर 7 जुलै पर्यंत भरून घ्या। पण काय होतं, लोकसेवा आयोगाच्या वेबसाईट अकाउंटला पेमेंट फेल होतं किंवा पेमेंट होत नाही, नेट बँकिंग पण होत नाही, तर तुम्ही एखाद्या कम्प्युटर सेंटरमध्ये जाऊन पे करू शकता किंवा तुम्ही स्टेट बँकेमध्ये जाऊन चलनाद्वारे पण तुमची जी फीज आहे ती पेड करू शकता। ठीक आहे, ओके। तर लक्षात ठेवा 10 जुलै पर्यंत तुम्हाला फीज पेड करायची आहे। आता याच्यामध्ये ज्या वॅकन्सीज आहेत त्या जर आपण बघितल्या तर एकूण 20 पदांसाठी ही ऍडव्हर्टाईज आहे, बघून घ्या। एकूण 20 पद आहेत। याच्यामध्ये तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये बसता बघून घ्या त्याच्यासाठी पदं आहेत का, अराखीव किती आहेत, एकूण आरक्षित किती आहे। पण ऍडव्हर्टाईज जी आहे ती ऍडव्हर्टाईज टोटल 20 पदांसाठी आहे, हे मात्र इथं विसरू नका। ठीक आहे, ओके। पदसंख्या आणि आरक्षणाच्या तरतुदी कॉमन असतात, प्रत्येक फॉर्म भरताना तुमच्या लक्षात आला असेल। याच्यामध्ये तुम्ही प्रावीण्यप्राप्त खेळाडू असाल, महिला, विविध मागासवर्ग, तुमचं क्रिमिलेअर, नॉन क्रिमिलेअर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचं प्रमाणपत्र, हे सगळं तुम्हाला तिथं सादर करणं गरजेचं असतं जर तुम्ही त्याचा फायदा घेऊ इच्छित असाल तर। ठीक आहे, ओके, क्लिअर। त्याच्यानंतर ऍडव्हर्टाईज मधला महत्वाचा विषय येतो ते म्हणजे काय क्वालिफिकेशन लागतं बाबा तुम्हाला या पोस्टसाठी जर तुम्हाला अप्लाय करायचा असेल। त्याच्या अगोदर एक मुद्दा इथं क्लिअर करून घ्या, एज लिमिटेशन जे आहे ना ते 1 ऑक्टोबर 2026 रोजी म्हटलेलं आहे बघा। पे स्केल खूप चांगली आहे, 19,000 पासून स्टार्टिंग आहे तुमची, 63,200 अधिक नियमानुसार अनुदेय भत्ते पण तुम्हाला इथे मिळणार आहेत। ओके, त्याच्यामुळं हे जे पद आहे खूप चांगलं आहे, लक्षात घ्या। इथं तुम्हाला मागासवर्गीय, अमागासवर्गीय, त्याच्यानंतर दिव्यांग उमेदवार सगळ्यांची एज लिमिटेशन दिलेली आहे। तर तुमच्या कॅटेगरीनुसार बघून घ्या। शैक्षणिक अर्हता जर तुम्ही बघितली तर इथं एखाद्या संवैधानिक विद्यापीठाची पदवी तुम्ही क्वालिफाय असले पाहिजे, आणि जर नसेल तर आपल्या महाराष्ट्र शासनाने या पदवीशी समतुल्य अशी जर कुठली पदवी घोषित केलेली असेल किंवा अर्हता घोषित केलेली असेल ती तुम्ही क्वालिफाय असाल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता। ओके, आता याच्यामध्ये तुम्हाला बघा, अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशी पदवीधारकाने ही अट अर्ज स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली पाहिजे। ठीक आहे, अर्ज स्वीकारण्याचे दिनांक तुम्हाला दिले 7 जुलै। सगळ्यात महत्वाचा तिसरा पॉइंट आहे, तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे। आणि आता हे लिपिक पद आहे म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली तर टायपिंग तुमचं असलंच पाहिजे। मराठी टायपिंगचा स्पीड तुमचा 30 शब्द प्रति मिनिट पाहिजे, इंग्रजी टायपिंगचा स्पीड तुमचा 40 शब्द प्रति मिनिट पाहिजे। ठीक आहे, टायपिंगचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला आता पुढचा जो महत्वाचा विषय आहे म्हणजे तुम्हाला आता जे स्टार्ट करायचं आहे ते म्हणजे परीक्षेची योजना काय असेल,
कोणते सब्जेक्ट असतील परीक्षेमध्ये, किती मार्काचा पेपर असेल, ऑनलाईन आहे. आता लोकसेवा आयोगाच्या एक्झाम तर शक्यतो ऑनलाईन नसतात, ऑफलाईनच असतात. ओके, तर याच्यामध्ये परीक्षेचे टप्पे, तुमचा एकच टप्पा आहे इथं, लेखी परीक्षा आहे तुमची. परीक्षेचं स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. प्रश्नपत्रिका 2, एकूण गुण आहेत 400, प्रत्येकी 200 गुणांची एक प्रश्नपत्रिका. ओके, म्हणजे पेपर 1 200 मार्क, पेपर 2 200 मार्क, असे तुमचे टोटल 400 मार्कांसाठी ही एक्झाम असेल. ठीक आहे, पेपरचे कोड तुम्हाला इथे दिलेले आहेत. पेपर क्रमांक 1, ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी हे 2 विषय असतील. मराठीचे 50 प्रश्न असतील, गुण असतील 100. इंग्रजीचे 50 प्रश्न, गुण 100. आता दर्जा इथं मराठीचा 12वी म्हटलं, इंग्रजीचा पदवी म्हटले, पण लक्षात घ्या कुठलीही लोकसेवा आयोगाची एक्झाम असू द्या, तिथली लेवल ना ग्रॅज्युएशन लेवलच असते. माध्यम मराठीसाठी मराठीच असेल, इंग्रजीसाठी इंग्रजी. टाइम आहे 1 तास. आणि दुसरा पेपर जो आहे तुमचा सामान्य अध्ययन. आता सामान्य अध्ययन म्हटलं की ह्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, परिसराभ्यास, सामान्य विज्ञान, करंट अफेअर्स सगळंच येतं. लक्षात घ्या, सामान्य अध्ययन आणि बुद्धिमापन चाचणी म्हणजे तुमचं मॅथ्स, रिझनिंग वगैरे. तर हे इथं 100 मार्क आहेत, 100 क्वेश्चन आहेत, 200 मार्क आहेत. मराठी इंग्रजी बायलिंग्वल क्वेश्चन तुम्हाला इथे मिळतील. या पेपरसाठी पण तुम्हाला 1 तास इथं मिळणार आहे. आता हे जे पेपर्स आहेत दोन्ही, या पेपरसाठी तुम्हाला सामान्य अध्ययनासाठी विशेष तयारी करावी लागते, इव्हन मराठीसाठी सुद्धा. तर आपल्या पब्लिकेशनची बुकलिस्ट जी आहे ना, ती मी नेक्स्ट सेशन मध्ये तुम्हाला इथे देऊन देईल. तर हे सगळं तुम्ही बघून घ्या. आणि अभ्यासक्रम जो आहे ना, तो सविस्तर अभ्यासक्रम तुम्हाला आपल्या आयोगाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन या सदराखाली एक्झामिनेशन अंतर्गत सिलेबस ऑफ एक्झामिनेशन. तर एक छोटासा व्हिडिओ मी याच्यावरती बनवेल की काय आहे बाबा आपला डिटेल सिलेबस आणि आपला रोडमॅप कसा असला पाहिजे, कशी तयारी केली पाहिजे. ठीक आहे, आता इथं वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे, तर निगेटिव्ह मार्किंग असतं. लक्षात घ्या, जेवढ्या काही लोकसेवा आयोगाच्या एक्झाम आहेत तिथं 1/4 तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग लागतं, जर तुम्ही तिथं चुकीची उत्तरं दिली तर. ठीक आहे, म्हणजे 4 राऊंड असतात हे. ठीक आहे, 4 राऊंड असतात, त्याच्यामध्ये ऍक्युरेट तुम्हाला राऊंड फिलअप करायचा असतो. आता हा ऍक्युरेट नसेल, ऍक्युरसी खूप महत्वाची आहे. लक्षात घ्या, तुम्ही क्वेश्चन नंबर 1चं उत्तर पहिला राऊंड दिलेला आहे, पण हे चुकीचं आहे, तर हे निगेटिव्ह मार्किंग मध्ये जाईल. किंवा तुम्हाला माहिती हे चुकले म्हणून तुम्ही दुसराही राऊंड केलाय, तर इथे सुद्धा तुमचं निगेटिव्ह मार्किंग मध्ये हा क्वेश्चन पडू शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर निकाल प्रक्रिया जी आहे त्याची माहिती तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवरती मिळून जाईल. ओके, तर अर्ज सादर करण्यासाठी इथं तुम्ही प्रोफाईलवर तुमची नोंदणी नसेल तर अगोदर नोंदणी करून घ्या, लॉग इन करून घ्या. ओके, आता इथं तुम्हाला अपलोड करायची कागदपत्र दिलेली आहेत बघा. याच्यामध्ये तुम्ही तुमचा एज प्रूफ जो आहे, वयाचा पुरावा, PDF पाहिजे. किमान फाईलची साईज तुम्हाला दिली आहे 50 KB. त्याच्यानंतर कमाल फाईल दिलेली आहे. ह्या प्रपोर्शन मध्ये जर तुमच्या फाईल नसतील तर लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटला हे अपलोड होत नाही. तर याचे बेस्ट ऑप्शन काय आहे, तुम्ही एखाद्या कॅफेमध्ये जावा, कम्प्युटर कॅफेमध्ये, तिथे तुम्हाला हे सगळं करून देतात. ठीक आहे, ओके. याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक अर्हता पुरावा, टंकलेखनाचं प्रमाणपत्र. आता विद्यार्थी म्हणतात की आम्हाला बाबा नंतर एक्झाम झाल्यानंतर प्रमाणपत्र लागेल, असं नाहीये. इथं तुम्हाला अप्लाय करतानाच हे दाखवावं लागतं. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा. ओके, त्याच्यानंतर तुमचं EWS असेल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल. नॉन क्रिमिलियर असेल 26-27चं लागतं, लक्षात घ्या. दिव्यांग व्यक्ती असाल तर इथे तुम्हाला तुमचं कार्ड इथं नोंदणी करावी लागते. पात्र माजी सैनिक असाल, अनाथ असाल, बरोबर, SSC नावात बदल पुरावा असेल, किंवा अराखीव महिला असतील, मागासवर्गीय. तर थोडक्यात सांगायचा हेतू माझा काय की हे सगळे PDF फाईल तुमच्या तिथं अपलोड झाल्या पाहिजेत तुम्ही फॉर्म भरताना, आणि त्याच्या साईज पण त्यांनी दिलेल्या आहेत. तर असं तुम्ही व्यवस्थित केलं तरच तुमचा फायनली फॉर्म तिथं ऍक्सेप्ट होईल, अदरवाईज रिजेक्ट होऊन जातो. ओके, तर ही महत्वाची माहिती मी तुम्हाला इथं दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त बाकी काही याच्यामध्ये महत्वाचं नाहीये. बाकी प्रवेश पत्र, प्रमाणपत्र याच्याबद्दलच्या इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता एक शेवटचा मुद्दा आपला राहतो, तो म्हणजे की गट क सेवेतील सर्व संवर्गाकरता लेखी परीक्षेमधून पात्र होण्यासाठी पर्सेंटाईल पद्धत लागू आहे. हे मात्र खूप इम्पॉर्टंट आहे बघा. याला शतमत पद्धती म्हणतात. काय म्हणतात? पर्सेंटाईल पद्धती. ठीक आहे, काय असतं याच्यामध्ये, सर्वाधिक गुण मिळवणारे जे विद्यार्थी उमेदवार आहेत ना,
तर या सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांच्या एकूण गुणांच्या खालील प्रमाणे किमान गुण प्राप्त करणारे जे उमेदवार असतील तेच इथं शिफारसीसाठी पात्र असतील. ओके. अमागास मध्ये तुम्हाला किमान 35 शतमत, मागास मध्ये किमान 30, दिव्यांगमध्ये किमान 20, अतिउच्च गुणवत्ताधारक किमान 20, खेळाडू, माजी सैनिक 20 आणि अनाथ 30. समांतर आरक्षणाच्या आधारे जर किमान गुणांकाच्या सीमारेषेनुसार शिफारसी पात्र ठरणाऱ्या उमेदवारास एक सवलत इथं असते. हे सगळ्यांना माहिती आहे, याच्यामध्ये काही नवीन नाहीये. ठीक आहे. ओके. आणि शिफारस पत्र उमेदवार जे आहेत ना, की बाबा तुम्हाला कसं कळणार की मी याच्यामध्ये बसलोय का नाही, तर याची जी एक लिस्ट असते ना ती आपल्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते. ओके. तर अशा पद्धतीने मुंबई बेलिफ आणि लिपिक पदासाठी ही ऍडव्हर्टाईज लोकसेवा आयोगाने दिलेली आहे. लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. आता लवकरात लवकर फॉर्म भरण्याचा रिझन काय, अडचणी येत नाहीत, फटाफट फ्रेश वेबसाईट वरती तुम्हाला पटापट फॉर्म भरता येतात. पुन्हा नंतर लोड येतो, पेमेंट लवकर होत नाही. तर ही छोटीशी ऍडव्हर्टाईज तुमच्यासाठी आहे. आता आपलं दुसरं काम आहे की सिलेबस जो आहे ह्या परीक्षेचा तो डिकोड करणं आणि कोणत्या पेपरसाठी कोणती पुस्तकं वापरायची जेणेकरून आपण याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकू, तर ते आपण पुढील लेक्चरमध्ये घेऊया. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पब्लिकेशनचा नंबर पण मिळतो, त्या नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज केला तरी चालेल. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.